सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागात नेमकं काय सुरू आहे? महिला शिक्षिकेचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर गंभीर आरोप, वरिष्ठ दखल घेणार का? सोलापूर विशेष प्रतिनिधी जनसंसद न्यूज सोलापूर नाव सांगते. मी शीतल डोबशाटाळे, राहणार फोकस तारका करमाळा प्रॉपर्टी. मी सध्याला जॉबला आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेळेची संस्था शाखा त्यांची वेळापूरला आहे, इंग्लिश स्कूल म्हणून. त्या ठिकाणी मी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेने विभागातील कामकाजाबाबत तसेच प्रशासकीय वागणुकीबाबत गंभीर कैफियत प्रसार माध्यमासमोर मांडली आहे. या गंभीर विषयामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या सचिन जगताप हे सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महिला शिक्षिकेने सादर केलेल्या कैफियतीत शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर थेट आणि गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून आपल्यावर अन्याय झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात प्रशासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सदर कैफियत वरिष्ठाकडे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले असून या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला शिक्षिकेकडून करण्यात आली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक वर्ग व शिक्षण क्षेत्रातील संघटनांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून महिला शिक्षिकेच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जाणार का आणि या आरोपांवर ठोस निर्णय कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मला काय तुमच्या शालर आयडीसाठी शिफारस देता येत नाहीये. मी तुमची सुनावणी DYD ऑफिसरलाच लावणार आहे पुण्याला. मग त्यांनी सुनावणी लावली, तिथे सुनावणी झाली. त्यामध्ये माझी सुनावणी झाल्यानंतर 1.5 महिन्याने मला तो इतिवृत्त पाठवण्यात आला आणि माझी शालर ID दिला. त्यामध्ये 1 ते 13 मला अधीन धरून मला ती शालर ID माझा झाला. मला तिथं TETची अट लागू केलेली नाही. त्यासाठी मला भरपूर त्रास झाला. मला मंत्रिमंडळात मंत्रालयाला, परत आपल्या देवाभाऊच्या ऑफिसमध्ये मंत्री आपले भुसे साहेब ह्यांना स्वतः जाऊन समक्ष जाऊन प्रस्ताव दिला. त्यांच्या क्लार्क जे ऑफिसमधले आहेत त्या सगळ्या क्लार्कनी आपले जे आत्ताचे शिक्षणाधिकारी आहे जगताप साहेब त्यांना फोन केला. त्यांनी 2 दिवस कंटिन्यू 2 दिवस फोन उचलला नाही. परत नंबर बंद करून ठेवला त्यांचा. परत DYD ऑफिसर आपले मोरे साहेब आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याही ऑफिसमधून इतके फोन गेले हे दोन्ही साहेबांना. दोन्ही दिवस त्यांनी मोबाईल बंद ठेवला. नंतर मी आमचे आदिवासी, मी ST आदिवासी आहे गायपारदी म्हणून, फसेपारदीमधनं, आणि आदिवासीमधनं मला मी अपॉइंटमेंट घेतलेली होती. आपले अशोक विखे साहेब आहेत आदिवासी मंत्री, त्यांना जाऊन हा सगळा प्रस्ताव दिला. त्यांनी डायरेक्टली लगेच कॉन्टॅक्ट आमच्या आदिवासी कार्यालय सोलापूरच्या प्रकल्प कार्यालयाला सगळं व्यवस्थित सांगितलं आणि इकडे पाठपुरावा करा. त्याच्या अधीन राहून आपले जे मोरे साहेब आहेत त्यांनी मला शालर ID दिला आणि आता नंतर मला माझा पाठीमागचा विनंती काढायचा आहे 2016 पासून 10 वर्षाचा. त्याच्यासाठी मला नेहमीची मान्यता लागते. ती मान्यता मला शिक्षण अधिकारी साहेब सचिन जगताप साहेब यांच्याकडनं भेटत नाही आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये मी आल्यानंतर मला त्यांनी TETची अट म्हणून लागू होत आहे आणि ते GR आहे आपला सर्वोच्च न्यायालयाचा 1/9/2025चा. मग मी त्यांना म्हणते हे सर चुकीचं आहे. मी पाठीमागची लागलेली आहे 2016ची. हे मला लागू होत नाही TET. हे तुम्ही काय म्हणत आहात, तुम्ही लागू करत आहात TETचं आणि 2025चं. मी त्यांना तेवढंच म्हणते सर हे नको आहे. आणि पेसा भरतीचं पण मी त्यांना सांगितलं. आदिवासीमधनं पेसा भरती ही लागू सोलापूर जिल्ह्याला केलेली आहे. आपले जे मंत्री होते गेल्या आणि त्या ऑफर का ते मी त्यांना सुरुवातीला भेटले त्यावेळेसला त्यांना माझ्याविषयी बरंच माहिती झालेलं होतं. माझ्या यायच्या आधी मला डायरेक्टली त्यांनी माझ्या वैयक्तिक म्हणजे त्यांनी माझ्या शैक्षणिक विषयी विचारायचं सोडून त्यांनी वैयक्तिक माझ्या नवऱ्याविषयी माझी चौकशी केली. तू एकटीच राहते का, अशी करते का, तशी करते का. आणि नंतर मी सगळं सांगितलं त्यांना. माझा घटस्फोट झालेला आहे. मला प्रत्येक वेळेस मग वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि त्याच वेळेस फॅमिली विचारलं. परत ऑफिसमध्ये पण चर्चा, प्रत्येक जणांनी माझी चर्चा केली आणि त्यांना पण हे निदर्शन त्याच वेळेला कळलं होतं की मॅडमला हे काहीतरी बोललेत म्हणून. मग आता मी ते उघड सांगू का त्यांची ऑफर काय आहे ते. ती सोमवारी पण मला ती डायरेक्टली घरी हे शब्द काढलेले आहेत, घरी.
म्हणजे त्यांनी कसं केलं, मला मी तिथं समोर बसलेली होती खुर्चीवरती, जवळच समोरच्या त्यांच्या खुर्ची, हो समोरच, आणि त्यांनी एका क्लार्कला मुद्दाम बोलून घेतलं आणि ते काय म्हणले, ह्या फायली सगळ्या घरी येऊन ही करायच्या, माझ्याकडे द्यायच्या आणि 12-2 वाजेपर्यंत फायलीवरती सह्या घ्यायच्या. हे त्यांना नव्हते म्हणत, हे मला बोलत होते, ते त्यांना फक्त हे करत होते शिक्षणाधिकारी. ते मला त्या आधीपासूनच, हे ज्यावेळेसला माझं सप्टेंबरमध्ये 2025 मी आलेली होती, त्याच वेळेसला त्यांनी मला ऑफर केलेली होती की मी हे उघड सांगायचं का हे ऑफर काय आहे ते. मी काल पण जाऊन आले संध्याकाळी इस्पी ऑफिसला, अध्यक्ष साहेब नव्हते, त्यांना मॅडमला भेटले, मॅडम म्हणलेले मला 11 वाजता या आणि तुझा विषय काय आहे ते सांग. मी म्हणलं मला केस कंप्लेंट दाखल करायची आहे, माझी हॅरेसमेंट होती या 10 वर्षापासून, मी सगळ्यांवरती विश्वास संस्थेवरती टाकला होता, मी प्रशासनाविषयी आदर व्यक्त करत होते त्यांचा, मी आजपर्यंत पण केलेलंच आहे, आणखीनही मी करते प्रशासनाचा, शिक्षणाधिकाऱ्यांचा आदर, पण तेच माझ्यावर वेगळ्या दृष्टीने बघत असेल, मला वेगळ्या नजरेने बघत असेल, तर मला वेगळी ऑफर करत असेल तर मला सांगा, मी ते स्वीकारायचं का? मी प्रशासनालाच विचारते, एकटी बाई जगू शकत नाही का? आणि मी पारधी समाजामध्ये, पारधी जातीमध्ये जन्माला आले, हे माझं हे का दुर्भाग्य आहे का मी कम नशिबी आहे की मलाच टीईटीची अट लागू होती या माझ्या ह्याच्यावरती, कागदपत्रावरती, मान्यतेवरती. मी त्यांना एवढं पण म्हणते की शासनाच्या नियमाप्रमाणे जे DEDचे शिक्षक आहेत त्यांना पण तुम्ही अटी लागू केले ते पण मला द्या, म्हणून ओरिजिनल मला बघायला द्या, मी स्वीकारते तुमची टीईटी लागू केलेली ऑर्डर, मान्यता. मी कंप्लेंट एसपीला कंप्लेंट दाखल करणार आहे आणि मी अधिवेशनात जाणार आहे. मला रात्रीच अधिवेशनात या म्हणून सांगितलं होतं, त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करणार आहे. मी आजपर्यंत सहन केलं तर मला वाटत होतं कुठेतरी त्यांना माया दया येईल, माझं कॉन्टॅक्ट, मी माया दया पण करू नका म्हणते. माझं शिक्षण बघा, मी काय आहे, मी कुठे आहे, मी कुठल्या लेवल म्हणतो, कुठल्या स्तरामधनं आलेली आहे. एकीकडे शासन म्हणते शिका शिका, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला नोकऱ्या आहेत, एकीकडनं आम्हाला म्हणणार तुम्ही शिका, प्रगती होती या तुमची होणार आहे, तुम्हाला सवलती आहेत, बरोबर. कसे शिकायचं? माझी आई सोबत आलेल्या आईचे पण विचार आहे का? माझ्या घरामध्ये कुणाचं शिक्षण झालेलं नाही आहे, मीच एकमेव आहे शिक्षण घेते या, आणि ह्याच्या पाठीमागं पण कोण नोकरी नव्हतं आणि आता पण नाही आहे कोण. जगताप साहेब असं डायरेक्टली म्हणतात की मी टीईटी हेच तुम्हाला तुमच्या मान्यतेवरती मी अट लागू करूनच तुम्हाला ते देणार आहे, तुम्हाला न टीईटी लागू करता मी तसं मान्यता तुम्हाला देणार नाही. हे असं त्यांचा ठाम निर्णय आहे, ते मला मान्यता टीईटी लागू करूनच देण्याचं.